हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे। आज एक सुंदर परत एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। कोकोनटची बर्फी, सुंदर टेस्टी एक मस्तपैकी वेगळी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनलवर नवीन असेल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका। आणि ही कोकोनटची बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि आणखीन एक मला तुम्हाला बोलायचं म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही जे कोण बघत असाल ते कुणीकडनं बघता, म्हणजे कोणत्या सिटीतनं बघता हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी कशा वाटतात त्याही मला कमेंट्स करून सांगा नक्की। आणि चला तर मग आपल्या कोकोनट बर्फीला सुरुवात करूया। इथे मी साधारण 1 ते 2 टेबलस्पून दूध घेतलंय आधी आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण केशर टाकून घ्यायचंय। ते आपल्याला फ्लेवरसाठी हवे आणि केशर आधीपासून असं भिजत घालून ठेवलं तर त्याचा कलर पण त्याच्यामध्ये छानपैकी उतरतो, म्हणजे आपल्याला वेगळा फूड कलर टाकायला लागत नाही कोणत्याही पदार्थामध्ये ज्याच्यात आपल्याला केशर यूज करायचं असेल तिथे। आता एका बाउलमध्ये मी 2 कप मेजरिंग कपचे 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। आता डेसिकेटेड खोबरं हे तुम्हाला कुठच्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळू शकतं, ऑनलाईन मिळू शकतं, तुम्ही तिथनं खरेदी करू शकता। ते जर किंवा तुम्हाला म्हणजे अगदी व्यवस्थित असं नॅचरल खोबरं किसून घ्यायचं असेल तर ते फक्त त्याचा व्हाईट पार्टच घ्यायचा आहे, चॉकलेटी पार्ट घ्यायचा नाही आहे। असं इथे मी 2 कप मेजरिंग कपचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। आता आपल्याला एका पॅनमध्ये साधारण 2 ते 3 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे आणि तूप छानपैकी गरम झाले की आपलं हे जे खोबरं आहे ते त्याच्यावरती परतवून घ्यायचं आहे। आपल्याला खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत अजिबात परतवायचं नाही आहे, आपल्याला तो त्याचा असं पांढरासर कलर आहे तोच ठेवायचा आहे। फक्त छानपैकी आपल्याला ते क्रिस्पी जरासं करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपण ते भाजून घेत आहोत। आता हे भाजून घेताना आपल्याला साधारण एक 10 मिनटासाठीच गॅस ऑन ठेवायचा आहे। 10 मिनटानंतर गॅस बंद करून परत ते असंच परतवायचं आहे। असंच खोबरं ठेवायचं नाही आहे, कारण मग आपलं भांडं गरम असतं आणि तर खोबरं असंच ठेवलं तर खालचं खोबरं हे त्याला लागू शकतं, करपू शकतं, मग त्याचा स्मेल त्याचा कलर ज्या आपल्या बर्फीमध्ये येईल ते आपल्याला नको आहे। त्यामुळे इथे आता मी गॅस बंद करून वरचं उरलेलं आपलं भांडं थंड होईपर्यंत असंच ते खोबरं परतवून घेते आणि खोबरं छानपैकी असं परतवत राहायचं आहे। थोडं ढवळत जास्त राहायला लागेल पण आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित असं ते छान परतवून घ्यायचं आपण। खूप सुंदर टेस्टी अशी एक वेगळी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि हे सगळ्याचे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला काही जर शंका असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करू शकता। हे बघा आपलं खोबरं छानपैकी परतवून झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये मी मेजरिंग कपचा 1 कप दूध घेतलेला आहे आणि त्या दुधामध्ये मी 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा आपली मलाई असते ती अगदी ताजी मलाई घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर 3 टेबलस्पून दूधची पावडर असते, ती कोणत्याही कंपनीची घेतली तरी चालेल। इथे 3 टेबलस्पून दूधची पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे ताजी मलाई नसेल तर तुम्ही 4 टेबलस्पून दुधाची पावडर घेतली तरीसुद्धा चालेल। आता इथे तुम्ही वेलचीची पावडरसुद्धा वापरू शकता। मी आता ओरिजिनल वेलची आहे तीच तोडून अशी, म्हणजे जी पावडर न केलेली वेलची असते तीच आपण तोडलेली आहे आणि मी हँड मिक्सरनी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। वेलचीची पावडर आपण फ्लेवरसाठी त्याच्यामध्ये वापरत आहोत। तुमच्याकडे हँड मिक्सर नाही, तुम्ही साध्या रेग्युलर आपल्या मिक्सरमध्ये सुद्धा हे सगळं मिक्स करून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं। आता आपलं परत मी खोबऱ्याच्या इथे गॅस ऑन केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घेतलेली आहे। ती साखर आपण त्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि सगळी ही बर्फीची प्रोसेस आहे ती मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे, मोठ्या गॅसवरती एकदम करायची नाही आहे, नाहीतर खोबरं करपण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आपण इथे हे आता त्याच्यामध्ये साखर अर्धा कप मिक्स केलेली आहे। ती काही साखर आपल्याला वितळवायची नाही आहे, जस्ट त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण जे दुधाचं मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्या व्यवस्थित असं ते सगळं आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं करताना तुम्ही त्याच्यामध्ये आता आपण हे बघा, तुम्ही बघू शकता केशरचा इतका छान कलर आलेला आहे आणि तो आपण दूध जे केशरचं तयार केलं होतं तेही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। हे फक्त आपण फ्लेवरसाठी वापरत आहोत। तुम्हाला जर अजून जास्त डार्क येलो कलर पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा फूड कलर त्या दुधामध्ये मिक्स केलात तरीसुद्धा चालेल। डायरेक्ट न टाकता दुधात मिक्स करून टाका, म्हणजे ते व्यवस्थित राहील।
आता मी स्पॅच्युलाच्या ह्याने व्यवस्थित असं ते मिक्स करून घेते. आता आपला सगळा हा खोबऱ्याचा जो काय बॅटर आहे तो आपला त्या भांड्यातनं व्यवस्थित असा अलगद सुटला पाहिजे, मोकळा झाला पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. जर इथे तुम्हाला ढवळताना वाटलं की तुमचं हे सगळं असं सुकं वाटत आहे, त्याला घट्टपणा येत नाही आहे, तर थोडंसं दूध वाढवलं तरीसुद्धा चालू शकतं. पण मी जेवढे मेजरमेंट सांगितलेले आहेत त्यानुसार दूध वाढवायची मला तरी गरज वाटलेली नाही आहे. जर तुम्हाला अगदी सुकं वाटत असेल तर थोडंसं दूध वाढवून घ्या. आपण छानपैकी मीडियम फ्लेमवरती हे सगळं काही मिक्स करून घेतलेलं आहे. अजिबात आता त्याला चिकटपणा असा राहिलेला नाही आहे. आता एका भांड्यामध्ये मी इथे पहिल्यांदा सगळीकडनं व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे. तूप, तेल तुम्ही काहीही लावू शकता. मी इथे तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे असं काही कोणतं भांडं नसेल तुम्ही साध्या गोल्ड डिशमध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता. आणि आपला खोबऱ्याचा जो काय सगळा बॅटर आहे तो आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. सगळं काही व्यवस्थित काढून छानपैकी आपण तो असा प्रेस करून सगळीकडनं समान असं व्यवस्थित ते प्रेस करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील, म्हणजे मीही टाकणार आहे, पण तुम्हाला अजून जास्त टाकायचे असतील, म्हणजे काजू किंवा बदाम वगैरे असं एकदम जाडे टाकायचे असतील तर ते तुम्ही हे सगळं मिक्स करताना सुद्धा टाकू शकता. किंवा एकदम फाईन असं एकदम टाकायचं असेल, ज्या पद्धतीने तर मी टाकते त्या पद्धतीने टाकायचं असेल तर तुम्ही हे आत्ता जस्ट त्याच्यावरती टाकू शकता. हे बघा इथे मी वरनं असे टाकलेलं आहे. तुम्हाला खूप जास्त पाहिजे असतील तर तुम्ही ते खोबऱ्यामध्ये आपण दूध मिक्स करून ते शिजवत असतो त्याच वेळेला टाकलेत तरीसुद्धा चालू शकतात. पण ते नंतर आपल्याला कटिंग करताना वगैरे मध्ये येतात, त्याच्यामुळे मी एकदम बारीक असे केलेले आहेत आणि ते असे हे केले. आणि ते ड्रायफ्रूट्स आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित चिकटण्यासाठी परत एकदा स्पॅच्युलाने त्याच्यावरती व्यवस्थित प्रेस करून घेतलं. माझ्याकडे थोडंसं चांदीवरक होतं त्यामुळे ते मी त्याच्यावरती लावून घेतलेलं आहे. हे एक ऑप्शनल आहे. चांदीवरक लावायलाच पाहिजे, त्याने टेस्टमध्ये काही वेगळा फरक पडतो असं काही नाही आहे. हे फक्त दिसायला छान अशामुळे मी फक्त चांदीवरक लावलेलं आहे. आता आपण हे साधारण 25 ते 30 मिनटासाठी म्हणजे अर्ध्या तासासाठी छानपैकी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. आपलं सेट करून छानपैकी झालेलं आहे. व्यवस्थित असं मस्तपैकी ते आता झालेलं आहे. आणि आता आपल्याला तुम्हाला ज्या पद्धतीचा शेप पाहिजे त्या पद्धतीच्या शेपमध्ये तुम्ही ते छानपैकी कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आता इथे मी चौकोनीमध्येच घेतलेलं आहे. कायकायांना असं म्हणजे शंकरपाळीच्या आकारामध्ये वगैरे असं पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही कट करू शकता. किंवा छोटे पीस पाहिजे असेल तर छोटे चौकोनी करा, मोठे पाहिजे असेल तर मोठे. पण शक्यतो मी एक मीडियम नॉर्मल आपली एक दाखवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशी स्मूथ एकदम तोंडात विरघळणारी अशी आपली कोकोनट बर्फी तयार झालेली आहे. फ्रेंड्स, रेसिपी खूप सुंदर आहे. कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हीही अशी रेसिपी ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला आता परत एक नवीन छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे त्या रेसिपीला भेटूया.